हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपले फुटाणे, याला सत्तूही म्हटले जाते। अशा प्रकारचे मी फुटाणे घेतलेले आहे। हे सत्तू आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे। हे आपले लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हे उपयुक्त ठरतात। अशा प्रकारच्या ह्या चण्यामध्ये खूप काही प्रोटीन, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन अशा प्रकारचे सर्व काही गुणधर्म आहेत। यामध्ये आपल्या हाडाचे जॉईंट, हाडीमध्ये दुखणे, पोटाचे विकार याच्यामुळे चांगले होतात, बरे होतात। आपल्याला औषध खाण्याची वेळही येत नाही। अशा प्रकारचे हे फुटाणे खूप गुणकारी आहेत। त्याबरोबर गुळही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। यामध्ये आयरन आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे। अशा प्रकारच्या गुळामुळे आपल्याला खूप काही फायदे होतात। तर चला तर आता आपण ह्या गुळाची आणि चण्याची चिक्की बनवत आहोत। तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचे आहे। तूप चांगले मेल्ट झालेले आहे। आता यामध्ये हा 1 कप भरून मी गुळाची पावडर घेतलेली आहे। आता याला आपण मेल्ट करून घेऊया लो फ्लेमवर। अशा प्रकारे आपण सतत ढवळत आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। तुम्ही आखा गुळही घेऊ शकता, पण सेंद्रिय गुळ घ्या। गावठी गुळामुळे त्याच्यामध्ये खूपच फायदे असतात। अशा प्रकारे मी ढवळत याला मेल्ट करून घेते। एकीकडे आपण ट्रेला तूप लावून घेऊया। ही क्रिया खूप झटपट करावी लागते, म्हणून यासाठी ही तयारी आपण पहिल्यांदा सुरुवातीलाच करून घ्यायची असते। अशा प्रकारे तूप लावून घेतलेले आहे। आता आपला गूळ चांगला मेल्ट होत आहे। अशा प्रकारे चांगले उकळवून घेऊया। फुटाण्यांना सत्तूही म्हटले जाते। सत्तूचे आपण सूप पितो पोटासाठी। पोटाचे विकार बरे होतात। ज्यांना बाथरूमचा त्रास असेल त्यांना खूप उपयुक्त आहे। 1 चिक्की रोज खा। आपले हाडे दुखत असतील, हातपाय दुखत असतील, किंवा मुंग्या येत असतील किंवा चावत असतील, अशा प्रकारचे विकारांना खूप फायदेशीर आहे। आपल्या गुळाला उकळ आलेली आहे। आता यामध्ये सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून घेऊया। मिक्स करूया। अशा प्रकारे आपण सर्व मिक्स केलेले आहे। आता यामध्ये हे फुटाणे घालून घेऊया। मी 2 कप फुटाणे घेतले होते। आता हे सर्व आपण
चांगले घट्ट होईपर्यंत आपल्याला शिकायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बॅटर घट्ट होत आलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला हवे आहे. तर मग आता आपण याला काढून घेऊया. गॅस बंद करूया. याला सेट करूया. आता आपण वाटीला थोडेसे तूप लावून घेऊया आणि याला थोडेसे हलकेसे प्रेस करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सेट करायचे आहे. बघू शकता आपण. आणि 2-3 सेकंदांनी आपल्याला याला कट मारायचा आहे, नाहीतर मग ते व्यवस्थित तुटणार नाही. अशा प्रकारे करून घेतलेले आहे. आता याला जरा हलकेसे थंड होऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कट घालत आहे, कारण नंतर ते तुटणार नाही किंवा तुटले तर वाकडे तिकडे तुटतील. बघू शकता आपण, अशा प्रकारची आपली चिक्की निघेल. गरम असतानाच आपल्याला अशा प्रकारे कापायचे आहे आणि याला हलकेसे कट मारून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे काढता येतील. आता याला पूर्ण थंड होऊन देऊया. पुन्हा 1 तासाने भेटूया. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली चिक्की थंड झालेली आहे. आता आपण काढूया. अशा प्रकारे आपली चिक्की बनलेली आहे. आता आपण याला काढून डेकोरेट करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण चिक्की काढून घेतलेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. आपली छानशी चिक्की बनवून तयार आहे. अशा प्रकारची मी चिक्की बनवलेली आहे. सांधेदुखी, पायाचे कटकट आवाज येणे किंवा पोटाचे काही विकार असले तर यापासून आपल्याला आराम मिळतो. खूप गुणकारी आहे. अशा प्रकारची मी चिक्की बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी LTV किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.